बाळूमामाच्या नावानंच सांग भलं. बाळूमामाविषयी सविस्तर माहिती. बालपणातले जगावेगळे वागणे सुधारावे म्हणून त्यांना अक्कोळ इथल्या जैन व्यापारी चंदूलाल शेटजी यांच्याकडे चाकरीला ठेवले. शेटजी कुटुंबियाकडून जेवणाचे ताट बदलण्याचे निमित्त होऊन बहीण गंगूबाई हिरप्पा खिल्लारे हिच्याकडे मामा राहू लागले. त्यांचे भाचे बाळूमामांना मामा म्हणत असत. तेव्हापासून ते भाच्यांचे मामा आणि जगाचे बाळूमामा झाले. उन्हाळ्याच्या ऐन दुपारी खोल अवघड विहिरीचे पाणी पाजून 2 साधूंना तृप्त केले. साधूंनी बाळूमामांना वाचासिद्धी व कार्यसिद्धीचा आशीर्वाद दिला. बाळूमामाच्या इच्छेविरुद्ध आईवडिलांची आज्ञा पाळण्यासाठी बहीण गंगूबाईची मुलगी सत्यवाबरोबर त्यांचा विवाह झाला. दोघेही कुळाचाराप्रमाणे मेंढ्या राखू लागले. फिरता फिरता संसार सुरू झाला. बकरी चारत असताना "अरे बाळू, तू गुरु करून घे" अशी आकाशवाणी झाली. तेव्हा बाळूमामांनी ठरवले की मी भूते काढल्याचे पैसे जो कोणी बरोबर सांगेल त्याला मी गुरु करून घेईन. काही दिवसांनी शिवारात फिरत असताना मुळे महाराज भेटले व म्हणाले, "अरे बाळू, भूते काढलेले 120 रुपये मला दे." हे उद्गार ऐकून मामांनी गुरु म्हणून मुळे महाराजांचे पाय धरले. लग्नानंतर सुमारे 9 वर्षांनी सत्यवा गरोदर राहिली. बाळूमामांची आज्ञा न पाळल्यामुळे तिचा गर्भपात झाला. तेव्हापासून त्यांनी पत्नीचा त्याग करून जगाचाच संसार आपला मानला. मामा बकऱ्यांचा कळप घेऊन महाराष्ट्र आणि कर्नाटकात गावोगावी जात असत. त्यामुळे त्यांची संत म्हणून ते प्रसिद्ध झाले. कीर्ती किंवा प्रसिद्धी यांचा हाव अपेक्षा नव्हती. भक्तांच्या कल्याणासाठी प्रसंगानुसार त्यांनी काही चमत्कार घडवले. पंचमहाभूतावर त्यांची सत्ता होती. कानडी व मराठी ग्रामीण बोली भाषेत ते सर्वांना न्याय, नीती, धर्मचारणाचा उपदेश करत असत. प्रसंगी शिव्या देत. त्यांच्या शिव्या म्हणजे आशीर्वादाच्या ओव्याच असत. आदमापूर येथे सद्गुरू संत बाळूमामा यांच्या समाधीचे दक्षिणाभिमुख सुरेख कोरीव दगडी महाद्वार पाहून प्रत्येक प्रवासी थांबतो, हातपाय धुतो, प्रशस्त सभा मंडपात येतो. मंडपाचे काम, तेथील दीपयोजना, टापटीप आणि बाळूमामा मार्मिकपणे परिचय करून देणाऱ्या ठसठशीत ओव्या पाहत रमतो. एवढ्यात त्यांची नजर समोरील गाभाऱ्यात जाते. पूर्ण आकाराची बाळूमामांची प्रसन्न मूर्ती पाहून प्रत्यक्ष पाहिल्याचा आनंद आपण अनुभवतो. नकळत हात जोडले जातात. बाळूमामाच्या उजव्या हाताला मामांचे सद्गुरू परमहंस मुळे महाराज, गारगोटीची त्यांची मूर्ती आहे. मामांच्या डावीकडे विठ्ठल रुक्माईच्या सुंदर मूर्ती असून शेजारी हलसिद्धनाथाची प्रतिमा आहे. विना चमत्कार नाही नमस्कार. बाळूमामांनी काही चमत्कार केलेले आहेत. समाजाला सन्मार्गाला लावायचे झाल्यास तर तामस, राजस आणि सात्विक अशा तिन्ही प्रकारच्या स्वभावांच्या माणसावर प्रभाव पाडावा लागतो. संतांना चमत्कार करण्याची इच्छा नसते, पण कार्य व्हावे म्हणून ज्ञानदेवांना सुद्धा सामर्थ्य दाखवावे लागले. ही वास्तवता आहे. संत बाळूमामांना अधूनमधून कितीतरी चमत्कार करावे लागले. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चमत्कार केल्या वाचून जगात कोणालाही प्रतिष्ठा किंवा महत्त्व प्राप्त होत नसते. पण बाळूमामांनी हे चमत्कार प्रतिष्ठेसाठी किंवा प्रसिद्धीसाठी केलेले नसून प्रसंगवशांत केलेले आढळतात. आपण शिंप्याचे उदाहरण घेऊ. शिलाई यंत्र, शिवण्याचे तंत्र, साधन, इतर साधने शिंप्याकडे सारखीच असतात. पण एखादा शिंपी विशेष डोलदार कपडे शिवतो, त्याच प्रकारे तो चमत्कार केलेला असतो. ईश्वर कृपेचे सामर्थ्य किंवा योग सामर्थ्य वापरून आश्चर्यकारक काही घडवणे म्हणजे उगाच बुवाबाजी नसून त्यामागे योगशास्त्र असते, हे कोणी विसरू नये. बाळूमामांच्या सानिध्यात माणसे सुधरतात यात नवल नाही. मामांच्या सहवासात प्राणी, जनावरे अवगुण टाकून सद्गुणी होतात, हे विशेष होय. भीमा नावाचा त्यांचा पांढरा शुभ्र केसाळ कुत्रा एकादशी च्या दिवशी फक्त दूध पित असे. दुसरे काहीही खायला घातले तरी खात नसे. इतर वेळी सुद्धा त्याचे खाणे शुद्ध शाकाहारी होते. वयाच्या 74व्या वर्षी मामा सगुण स्वरूप अदृश्य झाले. समाधीपूर्वी
1-2 वर्ष अचूक शब्दांनी मामा कल्पना देत होते. गूढ वेदांत शास्त्रापर वचने बोलत होते. तथापि बहुतेक लोकांना स्पष्ट बोध अखेरपर्यंत होऊ शकला नाही. अनेक भक्तांना स्वप्नात तशा प्रकारच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. काही जणांना प्रत्यक्ष प्रकट होऊन आपल्या समाधी संबंधी आवश्यक ते सांगितले होते. अखेर देह ठेवताना मामांनी आपण प्रकाशरूप म्हणजे ब्रह्मरूप झाल्याचा प्रत्यक्ष प्रत्यय मरगुबाईचे मंदिरात त्यावेळी तेथे उपस्थित असलेल्या भक्तांना दिला. परब्रह्माला म्हणजेच आनंदी देवाला उपनिषदे वेद प्रकाशरूप असे समजतात. श्रावण वद्य चतुर्थी शके 1888 म्हणजे 4 सप्टेंबर 1966 रोजी मामा सगुणरूप सोडून निजधामाला गेले. बाळूमामांच्या नावानं सांग भलं.